आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगशीनगर कराड येथे। आज आपण भेटणार आहोत अशा सेवेकऱ्यांना जे अनेक वर्षांपासून स्वामींच्या सेवेत अखंड कार्य करत आहेत। ते त्यांचा अनुभव आज आपल्या सोबत शेअर करणार आहेत। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगशीनगर मध्ये अनेक सेवेकरी श्रद्धेने निस्वार्थी भावनेने सेवा करत असतात। त्याचे एक महत्त्वाचे सेवेकरी म्हणजे आपल्या केंद्रातील अण्णा, जे गेले अनेक वर्ष अखंडपणे स्वामींच्या सेवेत कार्यरत आहेत। त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने हीच सेवा स्वीकारलेली आहे। त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वामींच्या चरणी समर्पित आहेत। अण्णा केंद्रामध्ये आरती, पूजा, इतर सर्व धार्मिक विधींमध्ये सातत्याने त्यांचा सहभाग असतो। कोणतेही कार्य जबाबदारी ते निसंकोचपणे पार पाडतात। अण्णांचा स्वभाव प्रेमळ असून ते लहान थोरांचा नेहमी आदर करतात आणि ते कोणालाही दुखवत नाहीत। आगशीनगर येथे नुकताच अमावास्येचा भैरवचंडी यज्ञ पार पडला होता। अण्णा आणि त्यांचे कुटुंब कधीही न चुकता या यज्ञाच्या सेवेला ते संपूर्ण कुटुंब सेवेमध्ये सहभागी असतात। तर मग आपण भेटूया आज अण्णांना। माझे मूळ गाव शेरे। मी शेरेचा स्वामी समर्थ सेवेकरी आहे। मग आता स्वामींनी मला जे काय अनुभव दिले ते परवा अमावास्येच्या पौर्णिमे दिवशी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं। मला डॉक्टरांनी बोलवलं, 2-4 डॉक्टरांनी मला तपासलं, ऑपरेशनला मला बोलवून घेतलं। मी शुक्रवारी जी अमावास्येची सेवा होती, सेवा झाल्याशिवाय मी येणार नाही। सेवा झाल्यानंतर मी ॲडमिट झालो। ॲडमिट झाल्यानंतर मला 6च्या दरम्यान मला कपडे वगैरे घालायला दिली, माझी भोवळी वगैरे केस वगैरे कापली आणि नंतर मला एक स्वामींच्या रूपात जे डॉक्टर आले त्यांनी मला जे सांगितलं की बाबा आजच्या दिवस तुम्ही ऑपरेशन थांबवलं पाहिजे। मी घरी आल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी लायन्स दवाखान्यामध्ये गेलो लाहोटीमध्ये आणि तिने माझे डोळे तपासल्यानंतर मृत्यूबिंदू तुमचा अजिबात काही झालं नाही सांगितलं। 15 वर्ष कमीत कमी तुम्हाला डोळ्यात काही करावं लागणार नाही। चांगले डोळे असताना कशासाठी बाबा तुम्ही डोळे काही करता। मला ते घरी पाठवलं। आज माझं पूर्ण अगदी स्वामी माझे डोळे 1 नंबर केले। मला फार मोठी अनुभूती आली। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मी अमावास्ये सेवेला अमावास्ये सेवेला आलो। त्या दिवशी मला ऑपरेशन करायला जायचं होतं। मी सेवा झाल्यानंतर जाणार नव्हतो, पण सेवा झाल्यानंतर मी 3 वाजता दवाखान्यात गेलो। माझी कपडे वगैरे घालून सगळे भोवळे वगैरे काढली, ऑपरेशनला घेतलं असं समजा। आणि नंतर एक जे महाराज आले स्वामीच्या रूपात डॉक्टर, त्यांनी मला सांगितलं बाबा तुमचं ऑपरेशन आजच्या दिवस रहित करूया, आम्हाला जरा थोडीशी शंका येते आहे। तर ठीक आहे म्हणलं। मी कपडे काढले आणि कपडे फाईल वगैरे घेतली, मी घरी आलो आणि नंतर मी दुसऱ्या दिवशी मी खाली दुसऱ्या दवाखान्यात गेलो। दुसऱ्या दवाखान्यात मला कमीत कमी माझ्या डोळ्याला काही झालं नव्हतं। 15 वर्ष तरी सांगितले की तुम्हाला काही होणार नाही, असं स्वामींनी मोठा मला अनुभव दिलेला आहे। हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। श्री स्वामी समर्थांची कृपा सर्व स्वामीं भक्तांवर अशीच राहो ही स्वामी चरणी प्रार्थना। हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नवनवीन अनुभव पाहण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।